नमस्कार मित्रांनो. आज आपण एका अशा मोठ्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्याची प्रतीक्षा लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून केली होती. होय मित्रांनो, प्रतीक्षा संपली आहे. केंद्र सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात मोठा निर्णय घेतला असून मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने 8व्या वेतन आयोगासाठी टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच मार्गदर्शक सूचना मंजूर केल्या आहेत. याचा अर्थ असा की आता या आयोगाचे औपचारिक कामकाज सुरू होणार आहे आणि पुढील 18 महिन्यांच्या आत आयोग आपला अंतिम अहवाल सरकारकडे सादर करणार आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की या शिफारसींचा परिणाम 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जवळपास 50 लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि सुमारे 65 लाख पेन्शनधारकांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे ही बातमी केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबियांसाठीही आनंदाची आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया की 8वा वेतन आयोग म्हणजे नक्की काय आणि यामुळे तुम्हाला नेमकं काय लाभ होणार आहे. केंद्रीय वेतन आयोग म्हणजे सरकारकडून ठरवण्यात येणारा असा तज्ज्ञांचा समूह जो देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते, पेन्शन, सेवा अटी आणि इतर आर्थिक सुविधा यांचा आढावा घेतो आणि त्यात सुधारणा करण्याबाबत शिफारसी करतो. मागील म्हणजेच 7वा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला होता आणि त्यानंतर आता जवळपास 10 वर्षांनी हा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. यावेळी कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक आर्थिक तज्ज्ञांचे मत आहे की या आयोगाचा फिटमेंट फॅक्टर 2.57 पर्यंत जाऊ शकतो. म्हणजेच सध्याच्या पगारापेक्षा जवळपास 40 ते 50% वाढ होऊ शकते. या आयोगात केवळ वेतन वाढच नव्हे तर भत्ते, महागाई भत्ता, DA, HRA, ट्रॅव्हल अलाउन्स आणि पेन्शनमध्येही सुधारणा करण्याची शक्यता आहे. सध्याच्या महागाईच्या आणि वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. अनेक कर्मचारी संघटनांनी यासाठी दीर्घकाळ मागणी केली होती. अखेर मोदी सरकारने ही मागणी मान्य करत आयोगाच्या TOR ला मंजुरी दिल्याने कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. सरकारकडून या आयोगासाठी तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक करण्यात येणार असून त्यांचे काम पुढील 18 महिन्यात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या आयोगाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे देशभरातील केंद्र सरकारचे कर्मचारी तसेच संरक्षण, रेल्वे, पोस्ट, आयकर, आरोग्य व शिक्षण विभागातील अधिकारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. वेतनवाढ झाल्याने कर्मचाऱ्यांची खरेदी क्षमता वाढेल, अर्थव्यवस्थेत चैतन्य येईल आणि बाजारपेठेत मागणी वाढेल, असा अर्थतज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे हा निर्णय केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित राहणार नाही तर देशाच्या आर्थिक गतीवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसेल. परंतु काही तज्ज्ञांनी याकडे सावधगिरीने पाहण्याचे सुचवले आहे. कारण या वेतनवाढीमुळे सरकारच्या महसुलावर आणि वित्तीय तुटीवर ताण येऊ शकतो. पण मोदी सरकारचा दावा आहे की ही वाढ देशाच्या सध्याच्या आर्थिक स्थितीत सहज शक्य आहे आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हेच सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. पुढील काही महिन्यात आयोगाची औपचारिक रचना, अध्यक्ष आणि सदस्यांची घोषणा केली जाईल. त्यानंतर आयोग विविध मंत्रालयांनी, कर्मचारी संघटनांनी आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार अहवाल तयार करेल. मित्रांनो, आता प्रश्न येतो की या आयोगाचा तुम्हाला प्रत्यक्ष फायदा कधी मिळणार? सूत्रांनुसार आयोगाचा अहवाल तयार होऊन मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून होण्याची शक्यता आहे. परंतु सरकारने याआधीच काही तात्पुरती वाढ किंवा महागाई भत्ता समायोजन करून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता नाकारलेली नाहीये. यामुळे पुढील वर्षी निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांना एक मोठा गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. आता आपण थोडक्यात पाहूया की मागील वेतन आयोगाने काय दिलं होतं. 7व्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 2.57 ठेवला होता, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण त्यानंतर महागाई वाढल्यामुळे सध्याच्या काळात ती वाढ अपुरी ठरली आहे. म्हणूनच कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार यावेळी फिटमेंट फॅक्टर वाढवण्याचा विचार सुरू आहे. जर हा फॅक्टर 2.8 पर्यंत गेला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात तब्बल 40% जास्त वाढ होऊ शकते.
या सर्व घडामोडींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर आणि कर्मचारी संघटनांमध्ये या निर्णयाचे स्वागत होत आहे. अनेकांनी याला मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना दिलेला दिवाळी गिफ्ट असे संबोधले आहे. मात्र काही संघटनांनी अजूनही काही मुद्द्यांवर स्पष्टता येणे आवश्यक आहे असे म्हटले आहे. जसे की पेन्शन सुधारणा, NPS बंद करणे आणि OPS पुनर्स्थापना. शेवटी मित्रांनो, आपण एवढेच म्हणू शकतो की ही आहे कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आशेची किरण. 8वा वेतन आयोग केवळ वेतनवाढ नाही, तर जीवनमान उंचावण्याची आणि सन्मानाने जगण्याची संधी आहे. आता पुढील काही महिन्यात या आयोगाचे काम वेगाने पार पडेल आणि सर्वांच्या नजरा त्याच्या शिफारसींकडे लागलेल्या असतील. तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी असाल वा पेन्शनधारक, पुढील काही वर्षात तुमचे उत्पन्नात बदल दिसेल. त्यामुळे या बातमीचा आनंद साजरा करा, पण पुढील घोषणांवर लक्ष ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण या 8व्या वेतन आयोगाची आनंदाची बातमी प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.